लोकांचा जनाक्रोश काल पाहायला मिळाला. तोही निश्चितच घटनेच्या स्वरूपामुळं रोष निर्माण झालेला आहे. पण पोलिसांनी इमिजिएटली रिस्पॉन्ड करून चांगली कारवाई केलेली आहे. यामध्ये आपण एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमलेली आहे. भंडारा DYSP आणि जपोंगी DYSP ज्योतिताई यांच्या नेतृत्वाखाली इन्स्पेक्टर राव आणि WPSI सायबरच्या आणि बाकी अशा 11 लोकांची टीम आपण या गुन्ह्याच्या तपासासाठी नेमलेली आहे. पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये आपण तपास पूर्ण करून त्याची चार्जशीट पाठवत आहे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये घेतली जाईल आणि लवकरात लवकर. सर, यापूर्वी आरोपी पार्श्वभूमी काय होती आणि त्याच्यावर किती यापूर्वीचे गुन्हे दाखल? यापूर्वी आरोपीवरती 2 गुन्हे, एक गुन्हा आहे. म्हणजे 12 वर्षाच्या मुलीच्या रेप केल्याचाही गुन्हा पूर्वी दाखल. सर, त्याच्यावर गुन्हा होता तरी तो भंडारा शहरात मोकळा फिरत होता. आता काय आहे की स्पेशल केसमध्ये काही सर्कमस्टन्समध्ये कोर्टाने त्यांना बेल दिली होती. त्यामुळे आता बेल दिल्यानंतर तर निश्चित तो बाहेरच राहणार. सर, ज्यावेळेस ते घटना घडली त्याच्यानंतर त्याच्या हाती एक अवजार होता, चाकू टाईपमध्ये. एक व्हिडिओ आहे, त्याच्यावर काय सांगितलं? हां, म्हणजे मला जे आईवनी सांगितलं की फरशीचा तुकडा दिसून येतोय आणि त्याने स्वतःला इंजुरी करण्याचा प्रयत्न केला. सर, तो फरशीचा तुकडा नाही आहे, एक चाकू आहे. अगोदरच्या याच्यामध्ये तुम्ही बघा सर. पण तपासामध्ये ते आपण बघून घेऊ. सर, आरोपीची जी मेडिकल हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये त्याला मनोरोगी घोषित केलं आहे, म्हणजे मनोरोगी आहे असं म्हणणं आहे. पण त्याचा जो तो मनोरोगी असल्याचं जे सर्टिफिकेट आहे किंवा त्याची जी मेडिकल हिस्ट्री आहे ती 2022 म्हणजे जेव्हा पहिला विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला त्यानंतरची आहे किंवा 2024 त्यानंतरची आहे, कधीची आहे? आता तो सर्व जो केस आहे की याच्यावरती मेडिकल सुप्रिटेंडेंट किंवा जो सिव्हिल सर्जन आहे ते जास्त भाष्य करू शकतील त्या डॉक्युमेंट्सवरती. पण आपण काय त्याचा कुठला बेनिफिट देणार नाही. आपण तर त्याला नॉर्मल आरोपी म्हणूनच आपण त्याचा चार्जशीट पाठवणार आहे. सर, तो त्याचा लुकआउट आहे ते आमचा. सर, एक रिक्वेस्ट है कि इस तरीके के हादसा ना हो. बच्ची लोग हमारे चैनल में इंटरव्यू दिए हैं कॉलेज और स्कूल के समय. उसमें निर्भया पथक का एक निर्भया पथक जो है जो छेड़छाड़ कर रहे हैं उसी के लिए लेडी सब इंस्पेक्टर के अंडर 2 टीम्स बनाई हुई हैं और एक पुलिस दीदी और पुलिस दादा, हाँ, यह भी पुलिस काका और पुलिस दीदी, यह भी जो कम्युनिटी पुलिसिंग की स्कीम्स है उसके तहत हर स्कूल में एक लेडी कांस्टेबल को डेजिग्नेट किया जाता है एज अ पुलिस दीदी और उसका नंबर वहाँ स्कूल में दिया जाता है. सो दैट अगर किसी को कुछ ऐसा छेड़छाड़ी का इश्यू है, प्रॉब्लम है, तो वो उसको कांटेक्ट इमीडिएटली कर सकती है. तो मुझे लगता है कि हम फिर से एक बार ये बड़ी ड्राइव ले लेंगे जहाँ से पुलिस काका और पुलिस दीदी के सब स्कूल और कॉलेजेस में वो जाके टॉक दे और उनके वहाँ नंबर्स अवेलेबल होंगे. तो ऐसा कभी बस में है या बाकी कहीं पब्लिक प्लेस पे ऐसा कुछ छेड़छाड़ी की घटना होती है तो दे विल इमीडिएटली कॉन्टॅक्ट टू पुलिस. सर, एक प्रश्न होता. जे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत यापूर्वी ते केव्हाचे? एक 2022 आणि एक 2024. सर, 2022 आणि 2024 दोन सलग गुन्हे दाखल असताना त्या आरोपीवर नियंत्रणाच्या दृष्टीनं का केलं गेलं नाही, का त्याला नियंत्रणात? नाही, मी सांगितलं ना 2024चा गुन्हा सिरियसच होता. पण आता कोर्टाने त्याला विशेष सर्कमस्टन्सेसमध्ये बेल दिलेली आहे. त्यामुळं पुढं म्हणजे बाहेर आल्यानंतर आरोपी आता तो हे होतो. नाही, बाकी आरोपीवर जसं लक्ष ठेवतात ह्या आरोपीवर लक्ष का बरं नव्हतं? निश्चितच चांगला मुद्दा आहे. आता आपलं तसं
स्कीम पण चालू आहे की जसं आपण प्रॉपर्टी ऑफेंडर आहे, म्हणजे जे चोऱ्या करणारे आहेत, रॉबरी करणारे आहेत किंवा बॉडी ऑफेंडर्स आहेत, तसं आता आपण पॉस्कोचे जे ऑफेंडर्स आहेत त्याच्यावरही आपण स्कीम तयार केलेली आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अशा घटना परावृत्त करण्यासाठी पोलिसांचं क्लोजर मॉनिटरिंग आहे. सर, जी घटना घडली त्या एरियामध्ये ड्रग्ज घेणारे, गांजा घेणारे मोस्टली त्या एरियात फिरतात. आम्ही कितीदा ठाण्याचा साहेबांना सांगितला, SP साहेबांना सांगितलं, पण तरीही त्या एरियामध्ये कधी गस्त ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे कधीच झालेली नाही. आणि याआधी पण त्या एरियातल्या काही मुलांनी मर्डर केला, छोट्या मुलांनी, आणि मायक्रो लेवलवर मी त्यांना सांगतो का असं करायला पाहिजे, पण त्याप्रमाणे अजूनपर्यंत इम्प्लिमेंट मला दिसत नाही. पोलीस विभाग त्यावर कारवाई का करत नाही? तुमचा व्हॅलिड मुद्दा आहे. जर असं असेल तर बीट इन्चार्जला तिथल्या कारवाई करा. जो बीट इन्चार्ज आहे ना, त्याचं जबाबदारी आहे की जर अशा आहेत तर आणि सर, तो फूड पेट्रोलिंग करतं. आंबेडकरवाड आणि जो चांदणी चौक हा संवेदनशील एरिया आहे. आम्ही प्रत्येक वेळा सांगतो, आणि एवढा रोजच हर 2-3 घंटे मारपीट होत राहतात. पेट्रोलिंग तुमच्या शहरामध्ये 0 आहे. तुम्ही विचारा पेट्रोलिंगच्या माहिती आहे आपण. तुम्ही मी SP साहेबांना विचारलं तर स्टाफ कमी आहे, तो आमचा विषय नाही ना, तो तुमचं काम आहे. जे स्टाफचा जो विषय म्हणजे मॅन पॉवर आपल्या इथे म्हणजे जुन्या जनगणनेनुसार आपल्याकडे मॅन पॉवर उपलब्ध आहे. म्हणजे आता ज्या पद्धतीने आपल्याला मॅन पॉवर पाहिजे आहे, म्हणजे जागा जरी पूर्ण भरलेल्या असल्या पण पाहिजे तेवढं मॅन पॉवर नसल्यामुळे त्याचं ते इन्क्रीज करण्यासंदर्भातला काही विषय, कारण आता आपण होमगार्ड सुद्धा याच्यात प्लस करून घेतलेले आहेत. म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं रिलॅक्सेशन जरी मिळालं असलं पण त्याच्यामुळे मॅन पॉवर नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अडचण जातं. तर या संदर्भामध्ये काही पुढाकार आपण घेतला का, कारण या जिल्ह्यामध्ये स्ट्रेंथ वाढून देण्यासंदर्भात? ॲक्च्युली अलीकडच्या काळामध्ये जो आपला आकृतीबंध मंजूर झालेला आहे 2022-23ला झालेला आहे, त्यामुळं मनुष्यबळ वाढवण्यासाठी आपल्याला नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करावी लागते. तर आपले नवीन पोलीस स्टेशनचे जे काही प्रस्ताव आहेत ते निश्चितच आपल्या राज्याचे, आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते गृहराज्यमंत्री असल्यामुळं त्यांच्यामार्फत आम्ही पाठपुरावा करू. आणि जे आपण मुद्दा सांगितला की आपण होमगार्ड जे, कारण आपल्या जिल्ह्याचा दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की ट्रॅफिकचे होणारे ॲक्सिडेंट, त्यामुळे आपण ॲडिशनल 25 वर्षांचा ग्राहकांचा विश्वास, भंडारातील विश्वासाचं नाव नक्षत्र ज्वेलर्स. हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी मेकिंग फक्त 7% सिल्वर मेकिंग 0%, डायमंड ज्वेलरीवर मेकिंग 0%. तसेच उपलब्ध 1 ग्राम गोल्डचे संपूर्ण दागिने, सोनचंपा कलेक्शन नवनवीन ऑफर सोबत. आजच भेट द्या नक्षत्र ज्वेलर्स, गांधी चौक, महाल रोड, भंडारा.